आज मी भेट दिलेली आहे गडचिरोली जिल्ह्यातील पोहका या गावी आणि आज आपल्यासोबत आहेत या गावचे ग्रामसेवक सर. तर सर थोडक्यात तुम्ही आपला परिचय देऊ शकता? नमस्कार. मी बी एस सामनाथ, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत पोहका. हा जो पोहका जो गाव आहे हा जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 80 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आता जसं आदिवासी म्हटलं तर एक थोडी अंधश्रद्धा जोडली हो. जाते. ठीक आहे, तर अंधश्रद्धा आहे या गावात? अंधश्रद्धा आहे. बऱ्याचशा गावामध्ये असं असतं की जर एखाद्याला घरकुल देत आहेत, हो. त्याच्याकडनं काही कोणी लोक पैसे घेतात की जर तुला घरकुलमध्ये नाव आले तर आम्हाला एवढे पैसे दे, आम्ही तुला घरकुल आणून देऊ, तर असं वगैरे काय होतं इथे? या 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 ठिकाणी अशा प्रकारचं कोणत्या प्रकारचं पैसे किंवा काही घेतल्या जात नाही. आम्ही घर टू घर लोकांचा सर्वे करून ज्यांना घर उपलब्ध नाही त्याच्याकडून डॉक्युमेंट्स देऊन त्यांना प्रधानमंत्री आवास योजना, त्यानंतर जन्मन आवास योजना, त्यानंतर शबरी आवास योजना आणि आदिम आवास योजना या अंतर्गत आम्ही त्यांना लाभतो. ते शिकणारी मुलं आहेत, हो. ते फक्त पोलीस भरतीचीच तयारी का करतात, बाकी गोष्टीची का नाही करत? आता त्या संदर्भात पोलीस भरती ही त्या मुलांना असे वाटते की बा फिजिकल आणि पेपर हे दोन विषय सोपे असल्यामुळे ते जास्तीत जास्त पोलीस या भरतीकडे जातात आणि इतर ह्याच्यामध्ये त्यांना थोडंसं शिक्षणाचा थोडीशी हे असल्यामुळे ते जास्तीत जास्त म्हणजे पोलीस ह्याच्यामध्ये लवकर नोकरीची संधी उपलब्ध होत असते म्हणून ते जातात. आणि आणखी आपल्या गावामध्ये हे असतो की गावातल्या छोट्या मुलापासून हो. ते एकदम जे वयोवृद्ध असतात त्यांच्यापर्यंत सगळे लोक खर्रा वगैरे खातात, हे हो. करतात, तर हो. त्याच्याकडे कसं मग त्या संदर्भात ग्रामपंचायत स्तरावर तंबाखू असेल, खरा असेल, गुटखा असेल, त्या संदर्भात आम्ही ठराव घेऊन बंदी घातलेली आहे आणि पान केल्यावर आणि आम्ही कडक कारवाई करता. हो. हा गाव दारूमुक्त आहे की गावात दारूमुक्त आहे. दारूमुक्त गाव आहे? आणखी मला सांगायचं असं इथे सगळ्यात जास्त आदिवासी असतात. हो. ठीक आहे, आणि इथे बऱ्याचशा लोकांना मराठी बरोबर येत नाही. ठीक आहे, तर मग त्यांच्याशी जर काही कम्युनिकेट करायचं राहिलं काय तर तुम्ही आदिवासीमध्ये करता? थोडी त्यांची भाषा येते पण मला बोलता येत नाही. अच्छा, पण आपल्याला समजते सगळं? समजते.